नमस्ते. आजच्या उपक्रमाचं नाव आहे शाळा दर्पण. आमच्या शाळेमध्ये आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव या शाळेमध्ये शाळा दर्पण नावाचं शालेय साप्ताहिक तयार केलेलं आहे. अशा पालक मीटिंग घेऊन त्याचं प्रकाशन आम्ही केलेलं होतं शालेय साप्ताहिकाचं. ते अशा पद्धतीने होतं. त्यामध्ये मंथन गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांचा सत्कार किंवा रांगोळी स्पर्धा किंवा जे जे काही होईल त्या पालक मीटिंगमध्ये त्यांचा सन्मान झाला की ते या साप्ताहिकामध्ये घेतलं जायचं. जसं सेतू अभ्यासाची चाचणी असेल किंवा कोणी मुख्याध्यापकाने मार्गदर्शन केलं असेल, परीक्षेत यश मिळवलं असेल, तर अशा पद्धतीनं या साप्ताहिकामध्ये येत होतं. गटात मुलांचा अभ्यास असेल किंवा शाळेला भेट दिलं असेल, पाण्याचा टँक दिलेला आहे किंवा शाळेला मॅडमची भेट झाली असेल, अशा पद्धतीनं ज्या शालेय घडामोडी होत होत्या त्या शालेय घडामोडी उठाव याची नोंद आम्ही या ठिकाणी घेत होतो. आणि हा 100 वाचन पुस्तकाचा संच किंवा वेगवेगळे शाळेसाठी तयार केलेल्या ज्या गोष्टी होत्या त्याच्या लिंक सुद्धा यामध्ये देत होतो. शिक्षकांचे वाढदिवस असतील किंवा मुलांचे वेगवेगळे उपक्रम त्या आठवड्यामध्ये काय होत होतं. मुलांचा असं जो कव्हर पेज आहे त्याच्यामध्ये मुलांचा फोटो घेत होतो आम्ही. आणि मुलांचे वाढदिवस असतील, सत्कार असतील, खेळ असतील, जयंती उत्सव असेल, ह्या गोष्टी ह्या शाळा दर्पण शालेय मासिकामध्ये येत होत्या. आणि नवीन शिक्षकांचे स्वागत असेल, निवृत्त शिक्षकांचा सत्कार असेल किंवा आता सई जगतापनं मोबाईलचे दुष्परिणाम नाटक बसवलेलं होतं. तिनं लिहिलेलं नाटक सफाई. आणि जे जे शाळेमध्ये आपण नवीन नवीन सेल्फ टीचर हा उपक्रम आपण चालू केलेला होता. मुलांनी स्वतः रस्ता तयार केलेला होता चिखलातून येण्यासाठी. असे उपक्रम, हस्ताक्षरासाठीचे उपक्रम असतील, कविता ज्या लिहिलेल्या होत्या मुलींनी त्या कवितांचं प्रकाशन असेल, फिट इंडिया सर्टिफिकेट शाळेला मिळाल्यानंतर किंवा फ्लॅग मिळाल्यानंतर त्याचं प्रकाशन असेल. त्या शाळा दर्पण मासिकामध्ये सगळ्या गोष्टी येत होत्या. वेगवेगळ्या वेशभूषा स्पर्धा, म्हणजे त्या दिंडी असेल, दिंडीचं क्षणचित्र हे आम्ही ह्या साप्ताहिकामध्ये घेत होतो. असं हे शाळा दर्पण शालेय साप्ताहिक होतं. प्रत्येक ह्याला वेगळ्या पद्धतीनं आम्ही घेत होतो की ज्याच्यामध्ये आपल्याला मुलांची ज्या ज्या गोष्टी होत होत्या त्या गोष्टी ह्या साप्ताहिकामध्ये आम्ही प्रकाशित करत होतो. शाळा दर्पण साप्ताहिक मग एक सुविचार असायचा. परत ही मुलांना बक्षीस वितरण झाल्यानंतरचे जे फोटो आहेत ते कव्हर पेजवर येत होते. निबंध स्पर्धा असेल, शिष्यवृत्तीचा असेल, तक्रार निवारण समिती किंवा ज्या ज्या घडामोडी आता बघा सरताज पियुषा या दोघांचं अभिनंदन केलेलं आहे की त्यांना चांगलं यश मिळालेलं आहे. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आहे. म्हणजे हे जे शाळेमध्ये उपक्रम होत होते या उपक्रमांचं हे साप्ताहिक आम्ही शाळेमध्ये तयार केलं होतं. आणि या साप्ताहिकाच्या माध्यमातून पालकांपर्यंत हे PDF स्वरूपात साप्ताहिक ग्रुपला पाठवलं जात होतं. त्यामुळं निश्चितच शाळेबद्दलची पालकांची जी मानसिकता होती ती बदलून गेलेली होती. आणि त्यामुळं शाळेमध्ये कशा पद्धतीनं शिक्षण सुरू आहे, दर्जेदार शिक्षण हे याच्या माध्यमातून समजत होतं. असे ह्याचे 3 अंक तुमच्याकडं आता मी माहीत होण्यासाठी सॅम्पल म्हणून ठेवलेले आहे की शाळा दर्पण हा उपक्रम शालेय साप्ताहिकाचा आपण आपल्या शाळेत राबवला तर निश्चितच आपल्या पटवाढीसाठी, आपल्या शाळेबद्दलची चांगली माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी याचा उपयोग होत असतो. तर आपणही अशा पद्धतीनं हा उपक्रम राबवावा आणि आपली शाळा, आपल्या शाळेचा दर्जा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दर्जा हा सर्वांपर्यंत पोहोचावा अशी आशा व्यक्त करतो. आणि हा आजचा उपक्रम तुम्हाला कसा वाटला
लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.